शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भक्तांसाठी प्रकटला भार त्यांचा वाहिला किंवा त्यांचा भार वाहिला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी जणी म्हणे भक्तांसाठी वेडा झाला तो जगजेठी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलवचनं सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले जिथे गीत ओवीस संवेद झाले तुझ्या शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताई नमो त्रिभुवन पावनी अष्टविधीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज. या संत नामदेव महाराजांच्या घरामध्ये तुमच्या आमच्यासारखी एक महिला संत सेवा करणारी, दास्यत्व पत्करणारी महिला संत जनाबाई महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्या या गावामध्ये काही कारणास्तव वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. किम निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या या दिंडेवाडीमध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20वे आणि 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा, कीर्तनाचं पुष्प ज्यांच्या निमित्तानं करण्याची संधी मला मिळालेली आहे, ज्यांच्या निमित्तानं भाग्य लाभलेलं आहे, असे असणारे आपल्या गावचे आदरणीय आदिनाथ भाऊ वाघमोडे यांच्या निमित्तानं त्यांचे सर्व सहकारी असतील. योगायोगानं ही संधी सापडलेली आहे. बरं, सुवर्ण संधी आहे. आपली सर्वांची दिंडीमध्ये भेट झाली होती आणि त्या निमित्तानं माझ्याही लक्षात नाही की आपली भेट झाली होती, म्हणून आल्यानंतर बोलणं झालं. असो, सर्व आयोजक नियोजक ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व वयोवृद्ध, ज्ञानानं मानानं ज्ञानानं वयानं तुम्ही श्रेष्ठ मंडळी आहेत. बरं, याच्यामध्ये दिंडे महाराज कोणते आहेत? जय हरी. यांची उद्या कीर्तनाची सेवा आहे, पण तरी देखील मला ते मान्य नाहीये की तुम्ही माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहावं, पण हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. बरं, म्हणून एक सांगून जाईल मी तुम्हाला कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर की या विश्वामध्ये, या जगतामध्ये मोठं व्हायचं असेल ना, तर आधी दुसऱ्याला मोठं म्हणलं पाहिजे. बरं, तेव्हा स्वतःला मोठेपणा प्राप्त करता येतो. आणि म्हणून आपल्या गावचं भूषण आदरणीय ठकाजी महाराज दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, सर्व महाराज मंडळी असतील, गावचे ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व गायनाचार्य मंडळी, विनेकरी काका, तुळशीवाले आजी दररोज तुळशी घेतात का? देत नाहीत का कोणाजवळ? मला जरा त्यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटलं की दुसऱ्याजवळ द्यावा म्हणून, पण त्यांचा भाव येतो. अर्थात शबरीच्या वयाच्या आजी आहेत. हा, शबरीने जशी ज्या वयामध्ये परमात्मा प्राप्त करून घेतला ना, अशा या शबरी माता देखील तुळस घेऊन उभे आहेत. माझा आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, आदरणीय दादा कोपरे दादा असतील, जय मल्हार साऊंड सिस्टीमचे मालक, त्यांनाही धन्यवाद देते. दादा, आपला चॅनल आहे का घरगुती आहे? काय नाव आहे चॅनलचं? कीर्तन संपल्यानंतर कधीही तुम्हाला आठवण होईल तेव्हा आपल्या गावच्या सप्त्यामध्ये ज्या ज्या महाराज मंडळींचं कीर्तन झालं ते पुन्हा पुन्हा ऐकायची जर ज्यांची इच्छा असेल, ज्यांचा भाव असेल, ज्यांचा विचार असेल, तर आदरणीय दादा, काय नाव चॅनलचं? वैष्णव कीर्तन या चॅनलच्या माध्यमातून झालेली कीर्तन सेवा आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करण्यासाठी मिळणार आहेत. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवायची. खूप सुंदर. सर्व गायनाचार्य मंडळी, इकडचे पलीकडचे, दोन्ही मृदुंगाचार्य, वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही, माझ्या आदरणीय दादा आहेत. इकडचे बंधूच्या रूपानं सेवेसाठी उपस्थित आहेत आदरणीय दादा. दोन्ही पखवाज वादकांना मी धन्यवाद देते. उपस्थित सर्व पुढे बसलेले, मागे बसलेले, इकडे साईडला बसलेले, घरी झोपलेले सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आता मी पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये आले, त्याच्यामुळं मला फक्त आदिनाथ भाऊ असतील,
आदरणीय ठकाजी महाराज असतील, आदरणीय पाराजी महाराज असतील, एवढ्यांचीच नावं मला माहिती आहेत बरं. आता बाकीचे म्हणतील यांची नावं घेतली ना आमची नावं काय वगळून गेली की काय. आता सगळ्यांची नावं घ्यायला वेळ नाही आपल्याला, एकाच वाक्यामध्ये सगळ्यांची नावं घेते. ऐका सर्वजण. गाय चरते रानात, गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या पाठीमागच्या उभे राहिलेल्या सर्व मंडळींचं नाव घेते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात. विठ्ठल विठ्ठल सुंदर असं आयोजन नियोजन आहे. 20व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि म्हणून मायबापांनो आज उपस्थित केलेला अभंग तुमच्या आमच्यासारखी एक स्त्री बरं महिला संत संत जनाबाई महाराज यांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. जनाबाई महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला परमात्म्याबद्दलचा पत्ता ठाऊक करून देत आहेत. जनाबाई महाराज सांगतात की परमात्मा आहे बरं, पण त्याच्या अगोदरची अभंग लिहिण्या अगोदरची भूमिका तुमच्या समोर मी मांडते. एकदा प्रसंग असा घडला, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सर्व संत मंडळी एकत्र आले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला जेवू घालणारे संत नामदेव महाराज दररोज परमात्म्याची सेवा करायचे. जेवू घालणं, वस्त्र परिधान करणं, त्याला जे आवडते ते देऊ करणं, सगळं काही संत शिरोमणी नामदेव महाराज करत होते. आणि त्या वाळवंटामध्ये जेव्हा संत मंडळींची चर्चा सुरू झाली, संत मंडळी एकत्र आले, माणसंही एकत्र येतात, माणसांची चर्चा होते, संतांची चर्चा होते. परंतु माणसांची चर्चा आणि संतांची चर्चा याच्यामध्ये भाव भिन्न आहे, प्रत्येकाचे विचार भिन्न आहे. तुमची आमची चर्चा होते, पण चाललेली जी चर्चा आहे ना ती फक्त संसाराबद्दलची असेल, पण संत महात्म्यांची चर्चा होती ती शास्त्राबद्दल होती. चर्चा अशी चालू होती आणि चर्चा चालू असताना संत नामदेव महाराज त्या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आलेले आहेत. स्नान करून जेव्हा पाठीमागं निघाले वाळवंटामधून, ह्या संत मंडळींना पाहिलं आणि संतांची चर्चा चालू होती एका वाल्या कोळ्याबद्दल. माहीत आहे सर्वांना, जो रामायणासारखा 100 कोटी श्लोकाचा ग्रंथ लिहिला ना त्या वाल्या कोळ्याने, त्या वाल्या कोळ्याची चर्चा चालू होती. त्या वाल्या कोळ्याचा शब्द नामदेव महाराजांच्या कानावरती गेला आणि नामदेव महाराजांना राग आला. राग या भावनेने आला की सर्व संत मंडळी चर्चा करतायत एका वाल्या कोळ्याची. अरे म्हणे त्याने इतके ब्रह्महत्या केली की मोहरी एवढ्या आकाराचा खडा त्याने रांजणामध्ये टाकावा. आणि पूर्वीचे रांजण मोठे होते, बलाढ्य माणूस 4-4 एका रांजणामध्ये बसत होता, दादांसारखे. राग नाही नेणार. आणि एवढी ब्रह्महत्या करून मोहरी एवढ्या आकाराचा खडा असे करून 7 रांजण भरले होते. अशा या वाल्या कोळ्याची चर्चा त्या नामदेव महाराजांनी ऐकली आणि नामदेव महाराजांना राग आला. इतका राग आला, ज्या संतांची चर्चा ऐकली ना त्या संतांना ते काहीच बोलले नाही, पण मनामध्ये विचार करतात, अरे या संतांची चर्चा चालू आहे वाल्या कोळ्याबद्दल, या वाल्या कोळ्याने पाप केलं, ब्रह्महत्या केली, पण याची चर्चा का करतायत? म्हणे याच्या हातातून रामायणासारखा पवित्र ग्रंथ लिहून झाला. हे का घडलं? म्हणे परमात्म्याजवळ गेले नामदेव महाराज, कारण परमात्म्याच्या दरबारामध्ये त्याला काय आवडतं काय आवडत नाही जेवू घालायचे नामदेव महाराज, दूध पाजायचे नामदेव महाराज. आणि नामदेव महाराजांना राग आला. का राग आला? परमात्म्या, अरे त्या वाल्या कोळ्याकडून 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहून घेतलं आणि माझ्याकडून एक पण अक्षर लिहून घेतलं नाही. हा राग नामदेव महाराजांना आला आणि म्हणून नामदेव महाराज परमात्म्यापर्यंत धावत धावत गेले आणि गेल्यानंतर परमात्म्याला बोलू लागले, ए काळ्या विठ्या. तो अधिकार नामदेव महाराजांचा होता. नामदेवाने बोलायला सुरुवात केली, देवा अरे त्या वाल्या कोळ्याकडून 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहून घेतलं, अरे तुला दररोज मी खाऊ पिऊ घालतोय, तुला जे पाहिजे ते वेळेवर देतोय, तू माझ्याकडून एकही अक्षर लिहून घेतलं नाही. हा राग नामदेव महाराजांना आला आणि प्रतिज्ञा केली, 100 तुझे करीन भंग म्हणे पांडुरंग ऐकणाम्या. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, देवा मी 100 कोटी अभंग लिहिल्याशिवाय राहणार नाही. आता परमात्म्याने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, कारण मोठ्या माणसाने समजूत काढावी लागते आणि म्हणून लहानाची समजूत काढण्यासाठी परमात्म्यानं नामदेव महाराजांच्या डोक्यावरून तो हात फिरवला. नामदेवा, अरे ज्या काळामध्ये वाल्या कोळ्याने 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं ना, तो काळ हे कलियुग नव्हतं, ते त्रेतायुग होतं. त्या त्रेतायुगामध्ये आयुष्य खूप होतं, कारण कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि त्या 10,000 वर्षामध्ये हे सगळं होत होतं. आणि म्हणून आता कलियुगामध्ये तुझा अवतार झालाय, कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि 100 वर्षामध्ये 100 कोटी अभंग लिहून होणार
नाही, पण प्रतिज्ञा पूर्णत्वास न्यायची होती. परमात्म्यालाही काळजी वाटू लागली, विचार पडला या नामदेव महाराजांकडून कसं काही 100 कोटी अभंग लिहून होतील. म्हणून नामदेव महाराजांच्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत ना, अभंग आहे एक, त्या अभंगामध्ये नामदेव महाराजांच्या घरामध्ये जी काही माणसं आहेत त्या माणसांचा उल्लेख त्या अभंगामध्ये केलेला आहे. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझना बापले, हे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. हा अभंग जर आपण वाचला तर या अभंगामध्ये 14 व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे आणि 14 व्यक्तींच्या सरस्वती मातेला सांगितलं जिभेवरती जाऊन बसा आणि अभंग लिहायला सुरुवात करा. ज्याने त्याने अभंग लिहायला सुरुवात केले, पण अभंग लिहित असताना शेवटी सही कोणाची करायची हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्याच नामदेव महाराजांच्या घरामध्ये एक मोलकरणीचं काम, एक दास्यत्वाचं काम पत्करलेलं तुमच्या आमच्यासारखी एक महिला संत जनाबाई महाराज राहत होत्या. 14 मध्ये ही 5वी, 15वी ती दाशी जनी, असे 15 माणसांचं हे कुटुंब नामदेव महाराजांच्या घरामध्ये. प्रत्येकाला काम हाती सोपवलं आणि प्रत्येक जणाने अभंग लिहायला सुरुवात केलं. आणि अभंग लिहित असताना कोण म्हणायचं राजाई म्हणे, कोण म्हणायचं विठाई म्हणे, कोण म्हणायचं येसाई म्हणे, साखराई म्हणे, लाडाई म्हणे. पण संत जनाबाई महाराजांना प्रश्न पडला, आपण सही कोणाची करायची? नामदेवाची सही केली तर आपले अभंग कोणते, नामदेवाचे कोणते ओळखू येणार नाहीयेत. आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं, जनाबाई तू तुझ्या नावाची सही करायची. आणि म्हणून जनाबाई महाराजांनी 2 प्रकारच्या सह्या केल्या बरं, जसं आपणही सही करतो, एक इंग्लिश मध्ये आणि एक मराठीमध्ये. कोणी आहे का उर्दू मध्ये करणारा? नाही नाही, आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. दोन पद्धतीने आपणही सही करतो, एक इंग्लिश मध्ये आणि एक मराठीमध्ये. जसं जनाबाई महाराजांनी 2 पद्धतीच्या सह्या केल्या. त्यातील एक प्रकारची सही अशी जणी म्हणे आणि एक दाशी जणी म्हणे. म्हणून हा अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे, पण संकल्पना ना मात्र नामदेव महाराजांची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मायबापांनो, आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं एक विशेष आकर्षण काय आहे? प्रत्येक वर्षी आपण सप्ताह करतो बरं, प्रत्येक वर्षी सप्ताह करतो. आता हे 20वे वर्ष चालू आहे. याच्या पाठीमागची भूमिका काय आहे? तर या मानवी देहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, पहिला विचार असा आहे. दुसरा विचार, इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे, इथं येऊन करायचंय काय, आणि तिसरा विचार असा आहे, आपल्याला जायचंय कुठं. एवढाच विचार फक्त मानवी देहाला आल्यानंतर करायचा आहे बरं. आणि म्हणून मायबापांनो, देवाची प्राप्ती करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये आलोय. पण काहींच्या जीवनामध्ये काही सहज बोलून जातात की हो देव नाहीच, म्हणून देव नाहीये म्हणून देवाला रिटायर्ड करा. देव नाहीये, देव नाही असं आपण कोणाच्या जोरावरती म्हणतो हे देखील आपल्याला माहिती नाही. त्याच्या जोरावरती म्हणतो की नाही बरं? नाही म्हणतो हे आहे असल्याशिवाय म्हणतो का? जर नसेल तर नाही सिद्ध होत आहे, आणि नाही म्हणायला गेलं तर आहे हे सिद्ध होतंय. आणि म्हणून जनाबाई महाराजांचं या अभंगातून एक प्रतिपाद्य विषय असा आहे की तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे बरं, पण आपले त्याच्यावरती भरोसा नाहीये, विश्वास नाहीये परमात्मा आहे म्हणून. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराई सांगतात, तो परमात्मा आहे कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तो नाही म्हणण्याची सोय नाही. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक राजा राहत होता आणि त्या राजाकडे एक महात्मा आले. महात्मा आल्यानंतर राजाचं आणि महात्म्याची चर्चा सुरू झाली, पण ती चर्चा आपल्यासारखी नव्हती. आता पहा ना तुम्ही, गेली 6 दिवस झालं कीर्तनाला येत आहे, पण बसल्यानंतर माझ्या माता भगिनी असतील, पाठीमागं कोण बसलंय, पुढं कोण बसलंय, कोण उभा राहिलंय, कोण कोण आलंय, हा विचार प्रत्येकीचा चालू असेल. पण माणसांचा विचार वेगळा असतो, संतांचा विचार वेगळा असतो. तसं माय बापांनो,
त्या राजाचं आणि महात्म्याचं बोलणं सुरू झालं, पण हे बोलणं या देहाबद्दल नव्हतं, या संसाराबद्दल नव्हतं. परमार्थिक बोलणं सुरू झालं आणि बोलणं असं होतं, तो महात्मा सांगत होता राजाला की तू कितीही वैभव कमवलं तर शेवटी तुला इथं ठेवून जावं लागणार आहे. तेव्हा महात्मांनी हे सांगत असताना राजाचा विश्वास बसत नव्हता महात्म्यावरती. म्हणे हे सगळं परमात्म्याची सत्ता आहे बरं, याच्यावरती विश्वास त्या राजाचा बसत नव्हता. म्हणून महात्म्याने एक उदाहरण वापरलं. तिथं महात्म्याने प्रश्न केला, तुमच्या या दरबारामध्ये तुम्ही गोठ्यामध्ये जनावरं पाळत असताल म्हणे. हो म्हणे. दुभते आहेत का? हो म्हणे. मग पातेलभर दूध आणायला सांगा एखाद्या सेवकाला. महात्म्याजवळ एका सेवकाने राजाच्या आणि महात्म्याच्या मध्ये एक पातेलभर दूध आणून ठेवलं. ऐका सर्वजण, पातेलभर दूध आणून ठेवल्यानंतर महात्मा आता चर्चा करतोय त्या राजासोबत. राजाने प्रश्न केलेला आहे, म्हणे देव नाही म्हणे, तुम्ही कितीही सांगा, आपण सगळं करतोय म्हणे, आपण चालतोय, आपण फिरतोय, आपण सगळं काही काम करतोय, माझा देवावरती विश्वास नाही म्हणे. एक उदाहरण सांगितलं महात्म्याने. हे पातेलभर दूध ठेवलंय म्हणे. या पातेलभर दुधामध्ये कोणत्या ठिकाणी विरजन, कोणत्या ठिकाणी दही आहे, कोणत्या ठिकाणी ताक आहे, कोणत्या ठिकाणी तूप आहे, सांगाल का मला? एखादी सुगरण असेल तर कोणत्या ठिकाणी बोटानं दाखवता येईल बरं? या ठिकाणी ताक आहे, या ठिकाणी लोणी आहे, या ठिकाणी तूप आहे, आणि राहिलेलं जे फेकून देतो ना ताक, ते या ठिकाणी बोटाने दाखवता येईल का पातेल्यामध्ये? नाही. जसं दुधामध्ये तूपही आहे, लोणी पण आहे, ताकही आहे, तूपही आहे, सगळ्या गोष्टी त्या दुधामध्ये आहे. तसं राजाला पटवून सांगितलं, अरे परमात्मा ना म्हणे, तो परमात्मा एका विशिष्ट ठिकाणी नसून या पातेलभर दुधामध्ये जसा तूप सगळ्या अंशामध्ये आहे, दही सगळ्या ठिकाणी आहे, ताकही सगळ्या ठिकाणी आहे, तसं माझा परमात्मा ना म्हणे जळी स्थळी काष्टी पाशानी तो भरून विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरला आजम्या दृष्टीनं पाहिला विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला रीता नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. तो प्रत्येक ठिकाणी भरून उरलेला आहे बरं परमात्मा, तरीही त्याच्यावरती विश्वास बसेना. आणि म्हणून जवळचं उदाहरण दाखवण्यासाठी माझी जनाबाई सांगते, जर तुमचा विश्वास नसेल ना, जळी स्थळी काष्टी पाशानी परमात्मा नसेल, हे जर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास बसत नसेल, तर माझा परमात्मा ना म्हणे कुठे आहे? अभंगाच्या प्रथम देवा ये देवा ये देवा ये देवा ये देवा ये देवा ये देवा ये
आपले संत जनाबाई महाराज सांगतात असा असणारा परमात्मा कुठे आहे तर देव आहे देव आहे कुठे आहे हृदय मंदिरी शोधून पाहे आपल्याच जवळ परमात्मा आहे. पण गंमत अशी झाली जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळी माळकरी नव्हते माळ घातली नव्हती आपल्यासारखी बिना माळकरीचे तेव्हा त्यांचा अनुभव जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणे अनेक जण म्हणतात वारी करावी तीर्थयात्रेला जावं तिथं गेल्यानंतर परमात्म्याचं दर्शन होतं म्हणून सांगण्यानुसार परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय गेले. पण कधी जेव्हा जीवनामध्ये सद्गुरू लाभले नव्हते गळ्यामध्ये माळ नव्हती तेव्हाचा हा उपक्रम तुकोबरायांच्या जीवनातील. आणि तुकोबराय गेले तीर्थयात्रेला देव पाहायला गेले. बरं आपणही जातो म्हणजे तीर्थयात्रा करू नका असा त्यातला भाग नाही. बरं तीर्थयात्रा करण्यासाठी गेले परमात्मा पाहायला गेले. पण परमात्मा पाहत असताना मंदिरामध्ये गेल्यानंतर जी परमात्म्याची मूर्ती आहे ना ती मूर्ती न दिसता परमात्मा न दिसता तुकोबरायांना तो दगड दिसायचा. कारण मूर्ती कशाची आहे दगडाची आहे. तो दगड दिसायचा. तीर्थयात्रेमध्ये स्नान करायला गेले तर ते तीर्थ न दिसता त्यांना ते पाणी दिसायचं. आणि म्हणून ते शिलून गेले. अनेक तीर्थयात्रा केल्या गया काशी द्वारका प्रयाग चित्रकूट अनेक ठिकाणी ते जाऊन आले. आणि येताना एक दिवस असेच बसलेले होते आणि बसलेल्या ठिकाणी मनामध्ये विचार केला अरे देव पाहायला आलो पण देव दिसला नाही म्हणे. म्हणून सहज वाक्य बाहेर पडलं देव म्हणता म्हणता शिनले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे तेथे देव म्हणता म्हणता शिनले माझे मन माझं मन शिनून गेलं म्हणे. पाहिल्यानंतर पाणी पाषाण दगडगोटे दिसतात जगद्गुरु तुकोबराय बोलतात. पण येताना असा चमत्कार झाला एका गंगेमध्ये एक महात्मा स्नान करत होते आणि मनामध्ये भाव तयार झाला आपणही स्नान करावं. आणि स्नान करण्यासाठी तुकोबराय त्या गंगेमध्ये गेले. स्नान करून जेव्हा बाहेर आले ना त्या महात्म्यानं तुकोबरायांना जवळ बोलावून घेतलं आणि बोलवल्यानंतर मनातील भाव पाहिला तुकोबरायांच्या जीवनातील की तुकोबराय देव पाहायला आलेले आहेत पण तुकोबरायांना देव प्राप्त झाला नाही. त्या महात्म्यानं जवळ बोलावून घेतलं. सापडिले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावरती हात ठेवला आणि बोध तुकोबरायांच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिला. तुकोबराय म्हणतात असे महात्मे माझ्या जीवनामध्ये आले. कोण महात्मे बरं ते तर त्यांचं नाव असं आहे ओतूरचे बाबाजी चैतन्य नावाचे साधू महात्मे तुकोबरायांच्या जीवनामध्ये आले आणि कृपा आशीर्वाद जीवनामध्ये प्राप्त झाला. हात मस्तकावरती पडला बोध कानामध्ये ठसला गेला मनामध्ये विमला गेला. आणि हा अनुभव जीवनामध्ये घेत 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 तुकोबराय सांगतात मी परमात्मा पाहायला गेलो होतो ना अगोदर तर आता परमात्मा पाहण्याची गरज नाही प्रत्यक्ष परमात्माच मी झालो. पण केव्हा देव पावयाची गेलो तेथे देव होऊनी गेलो तेथे देव होऊनी गेलो तेथे देव होऊनी गेलो देव पावयाची गेलो तेथे देव होऊनी गेलो तेथे देव होऊनी गेलो तेथे देव होऊनी गेलो देव पावयाची तेथे देव होऊन ठेलो. तुकोबराय म्हणतात प्रत्यक्ष देव मी झालो. आता माझा प्रश्न आहे इथं बसलेल्यांना आपल्याला देव व्हायचंय का माणूस बनायचंय? आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय पण देव होऊन जायचंय. बरं देव प्राप्त करून जायचंय आपल्याला. माझा एक इथं बसलेल्यांना सगळ्यांना प्रश्न असेल सुरुवातीचा कारण अतिशय गांभीर्यानं तुम्ही माझ्याकडे पाहताय. काही टेन्शन नाही ना तुम्हाला? हा फ्रेश कीर्तनाला आल्यानंतर फ्रेश चेहरे घेऊन बसायचं बरं. नाहीतर तुमचे चेहरे पाहिल्यावर कीर्तनकर झोपी जायला बसलाय. नाही तसे नाहीत तुम्ही. तुमच्या अंतकरणामध्ये परमात्म्या भेटीचा भाव आहे. माझा प्रश्न आहे इथं बसलेल्यांना देव सगळ्यांना आवडतो का? सगळ्यांना आवडतो. दुसरा प्रश्न असा आहे देव आपल्या घरी यावा असं कोणाकोणाला वाटतं? हात वरती करा बरं.
करा ना वरती हात, सरळ करा. इकडच्यांना नाही आवडत का? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. कोण झोपतय, कोण तंबाखू खातय. आवडतो का देव तुम्हाला? आवडत असेल तर हात उंच करा. डेंग्या लावू नका हाताला. राहू दे असेच काला होईपर्यंत. देव एवढे जेवढ्यांचे हात वरती एवढ्यांना देव घरी यावा वाटतो है ना. आता असेच राहू दे ना, वरती हात राहू द्या ना थोडा वेळ. डाळबट्टी खाल्ली सर्वांनी, उपाशी कोण नाही बसलं. आता पुढचा प्रश्न ऐका बरं सर्वांनी. देवाच्या घरी आपण लवकर जावा असं कोणाकोणाला वाटतं? मोठी गंमत आहे महाराज, कोणालाच वाटत नाही. देवाच्या घरी जायचं. आता आजीचे दोन्ही हात वरती आहेत. आजी वैतागलेली दिसती संसाराला. वैतागले नाहीत ना सुनांना, लेकांना, नातांना? अजिबात नाही. हा पण तरी जाण्याची इच्छा आहे. यांनी केली नाहीत ना वरती, आता अजून यांना सुना यायच्यात वाटतं. त्यांचा आनंद घ्यायचाय त्यांना. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की परमात्मा सगळ्यांना आवडतोय. परमात्मा आपल्या घरी यावा असंही सगळ्यांना वाटतंय, पण परमात्म्याच्या घरी आपण लवकर जावा असं कोणालाच वाटत नाही. मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भाव असा असेल, परमात्म्याच्या घरी जायचं म्हणजे 4 जणांच्या खांद्यावर बसून जायचं. त्याला म्हणतात परमात्म्याच्या घरी जाणं. चुकीचं आहे बरं हे वाक्य. परमात्म्याच्या घरी जाणं म्हणजे जिवंत असतानाच परमात्म्याच्या घरी जायचंय आपल्याला. जिवंत असताना परमात्म्याच्या घरी जाण्यासाठी माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय काकड्यामध्ये सांगतात, अरे परमात्म्याच्या घरी जाण्यासाठी आपण मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोत. हरिपाठ नावाच्या सुंदर ग्रंथामध्ये पहिल्याच अभंगामध्ये लिहिलंय माऊली ज्ञानोबरायांनी. देवाच्या घरी जायचंय आपल्याला. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. देवाच्या घरी जायचंय आपल्याला, पण देवाच्या घरी जात असताना देवाच्या घरी जाण्यासाठी मुख्य द्वार सांगितलेलं आहे. कोणतं द्वार आहे? देवाचे द्वारी. देवाचं द्वार बरं, देवळाचं नाही. आपण वारीला जातो भाऊ, आपण सोबतच असतो सगळेजण. वारीला जात असताना गेल्यानंतर त्या महाद्वाराच्या कडेला वाळवंटामध्ये अनेक अंधळे पांगळे बसलेले असतात. कशासाठी हो? काहीतरी उपजीविकेचं साधन मिळावं, 1-2 रुपया प्राप्त व्हावा आणि त्याच्यामधून आपलं पोट भरावं या भावनेने ते तिथं बसलेले. मग माझं असं म्हणणं आहे, जे आंधळे पांगळे जे बसलेले आहेत ना, त्यांना 4 मुक्ती प्राप्त झाल्या पाहिजेत. अभंग असा आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्ती प्राप्त होतात. मग आंधळ्या पांगळ्यांचं आयुष्य जातं हो तिथं बसून बसून, तरीही 4 मुक्ती प्राप्त होत नाही, कारण ते द्वार चुकलेलं आहे. ते बसलेले आहेत देवळाच्या द्वारात. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात, देवाचे द्वारी. देवाच्या दारामध्ये बसायचंय बरं आपल्या सर्वांना. मंदिर बांधलंय, दारामध्ये सगळे बसतील, आयुष्य जाईल पण देव प्राप्त होणार नाही दारामध्ये बसून. पण देवाच्या दारामध्ये जर बसाल ना तर परमात्म्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. मग देवाचं दार कोणतं आहे? ज्ञानोबराय काकड्यामध्ये सांगतात, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा.
वासुदेव फेऱ्या करतोय बरं. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वाडी आत बाहेर द्वारा. या वाड्यात येतोय जातोय, येतोय जातोय. घरे बांधली असतील आपण, वाडे बांधले असतील दगड माती विटा सिमेंटचे, पण हा पंचमहाभूताचा वाडा दिलाय बरं देवानं. या वाड्यामध्ये तो येतोय जातोय, येतोय जातोय. डोळ्यांना दिसतोय? नाही दिसत. आहे का? नाही म्हणण्याची सोय नाहीये. तो आहेच बरं, पण तो डोळ्यांना दिसत नाहीये. आणि न दिसणारा आहे तो वासुदेव, तो श्वास आपण म्हणतोय ना, त्या श्वासाने आपण जीवन जगतोय. त्याच्यावरती आपला विश्वास नव्हता आहे म्हणून, पण कोरोना आला आणि त्याने चांगला विश्वास दाखवून दिला, बरोबर की नाही? म्हणून सांगण्याचं तात्पर्य, या वाड्यामध्ये तो येतोय जातोय, येतोय जातोय, डोळ्यांना दिसत नाही. या नाकाद्वारे जो श्वास घेतो ना, विज्ञानशास्त्र असं सांगतं 21,600 वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो. तो वासुदेवच्या श्वासाने आपल्याला आत्मसात करायचा आहे. कारण मरण्याच्या अगोदर आमच्या इकडं आधी जाते वाचा, नंतर जातो जीव. तुमच्या इकडं कसं आहे? आमच्या इकडं मेलेव माणसं जाळतात. इकडं कसं आहे? तसंच आहे ना? मला वाटलं दुसरं आहे काय. तो वासुदेव येतोय जातोय, या वाड्यामध्ये येतोय जातोय, डोळ्यांना दिसत नाहीये. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, त्या परमात्म्याला या श्वासावरती अनुसंधान ठेवून तुम्हा आम्हाला आत्मसात करून घ्यायचंय. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये संत महात्मे अनेक वर्ष जगत होते. आता 100 वर्षाचं आयुष्य दिले, पण जगता येत नाही तेवढं आयुष्य लाभलेलं नाही. फक्त म्हणतात अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये, बालत्व पीडा रोग अक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य 50 झोपेमध्ये गेले, राहिले 50. 20 वर्ष बालपणामध्ये गेले. ते म्हणाल बालपणामध्ये कुठं 20 वर्ष जातात का? 18 वर्षापर्यंत सहीचा अधिकार नसतो, बटन दाबायचा अधिकार नसतो. 18 वर्षापर्यंत. 20 वर्ष बालपणामध्ये गेले, 20 वर्ष तारुण्यपणामध्ये गेले, 5 वर्ष संसारामध्ये गेले, राहिले 5 वर्ष. त्याच्यात जर पंचवार्षिक लागली तर 5 वर्ष त्याच्यामध्ये जातात, बाकी काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आहे ना, हा नरदेह प्राप्त झालेला, आतापासूनच परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. पण ज्या परमात्म्याचं नामस्मरण करायचंय ना, तो परमात्मा कसा आहे याच्यावरती आमचा विश्वास नाही. आहे की नाही ही भ्रांत आमच्या मनामध्ये. पण सांगण्याचं तात्पर्य माझं एकच आहे. माझी जनाबाई सांगते, असा असणारा परमात्मा आपल्या देहामध्ये आहे. आणि देहामध्ये नांदत असणारा परमात्मा जिथं आहे ना, तिथं शोधला पाहिजे. आपल्या इकडं कसं आहे, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक आजीबाई होती, आजीबाई, आणि पूर्वीच्या काळामध्ये गोधडी शिवण्याचं काम करायच्या. तुमच्या इकडे शिवत असतील अजून जुन्या मंडळी, जुन्या आजीबाई गोधडी शिवण्याचं काम करीत होती. एक आजीबाई झोपडीमध्ये 4 वाजून गेले, दिवस मावळतीला गेला, आणि तिला वाटायचं थोडासा दिवस आहे तोपर्यंत एवढी राहिलेली गोधडी शिवून काढू. म्हणून हातामध्ये सुई आहे, सुईला थोडासा दोरा राहिलेला आहे, अंधार पडत चाललाय, आणि अचानक अंधार झाला, घरामध्ये लाईट नाहीये. एवढ्यात काय झालं, ज्या सुईला दोरा होता ना, तो दोरा संपला आणि असलेली सुई त्या ठिकाणी गळून पडली. आजीबाई काठी टेकत बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर पाहते आपली लाईट गेली, मग दुसऱ्याची आहे की काय. आपला एक समज असा आहे, आपली जर स्वतःच्या घरातली लाईट गेली ना, कोणत्या कारणानं गेली आपण पाहत नाही, आपण आधी पाहिलंय तो दुसऱ्याची आहे का, त्याची आहे माझी कस काय गेली, मनामध्ये असा विचार आपण करतो. तशी ती आजीबाई काठी टेकत बाहेर आली, म्हणे आपल्या घरातली लाईट गेली आणि दुसऱ्या घरातील दिसते म्हणे. अशी चौकामध्ये राहत होती. चौकामध्ये एक मोठा हॅलोजन लावलेला होता, बल्ब होता. आजीबाईला वाटलं सुई हरवली आणि सुई शोधली पाहिजे, सुई शोधली पाहिजे, म्हणून ती चौकामध्ये आली. आणि चौकामध्ये आल्यानंतर सुई शोधायला सुरुवात केली. 7 वाजले होते बरं, रात्रीचे 7 वाजलेले आहेत. काही तरुण बांधव इथे समोर जसे बसलेले आहेत ना, तरुण बांधव रस्त्यावरून चाललेले होते. आजीला आवाज दिला, आजीबाई काय शोधतायत? म्हणे बाळांनो सुई हरवली. आता मुलांना पण वाटलं आजीबाईला मदत करावी, आणि मदत केली पाहिजे बरं. ज्याला गरज आहे ना त्याला मदत केली पाहिजे. सुई शोधण्यासाठी डोळसे असलेले तरुण आजीबाई जवळ गेले आणि सुई शोधण्यासाठी प्रयत्न करतायत. तितक्यात वयस्कर
आजोबांसारखे वयस्कर बाबा रस्त्याने चाललेले होते. आजोबांनी विचारलं मुलांना काय करतायत? म्हणे सुई शोधतोय. म्हणे कोणाची सुई हरवली? म्हणे या आजीची सुई हरवली आणि सुई शोधण्याचं काम करतोय म्हणे आम्ही. त्या आजोबांना पण वाटलं मुलं काही चांगल्या भावनेचे चांगल्या विचारांचे या आजीबाईला मदत करण्यासाठी इथं आलेत म्हणे. एक आजोबा होते ना, ते एका मित्राची भेट घ्यायला चालले होते. मित्राची भेट घेतली, तास झाला 2 तास गप्पा मारल्या आणि आजोबा जेव्हा पाठीमागं निघाले ना, पुन्हा तेच मुलं तीच आजीबाई 2 तास झालं सुई शोधत होते त्या चौकामध्ये. मग त्या आजोबांनी प्रश्न केला त्या तरुणांना, म्हणे अजून सुई सापडली नाही का? म्हणे नाही सापडली. मग आजीबाईला विचारलं, आजीबाई ओळखीची होती. म्हणे का हो गंगूबाई? इथं नाही ना कोण असले तरी मी दृष्टांतातली सांगितली बरं. हा, इथली तुमच्या दिंडेवाडीतील अजिबात नाही सांगणार काहीच. ती गंगूबाई ओळखीची होती त्या बाबांच्या. म्हणे का गंगूबाई काय झालं? म्हणे सुई हरवली. मग ते आजोबा बोलायला सुरुवात करतात. म्हणे सुई हरवूस तर तुला अंधारात यायची काही गरज होती का या चौकामध्ये? ती आजीबाई सांगते, नाही रे सखाराम, मी माझ्या सपराच्या घरामध्ये सुई गोधडी शिवण्याचं काम करत होते आणि त्या सपराच्या घरामध्ये सुई हरवली, पण इथं लाईट होता म्हणून शोधायला आले. आता तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यांच्या आलं असेल, गोधडी शिवताना सुई हरवली घरात आणि शोधती कुठं? चौकामध्ये. सुई सापडेल का रे बाळा? सापडणार नाही. तिचा मुलगा आल्यावर सापडन ना? सापडन का? नातू आल्यावर तुमच्यासारखा बोला ना. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. कोणी जरी येऊन सुई शोधून गेला ना, सुई सापडणार नाही. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. कोणी जरी येऊन गेला तरी सुई सापडणार नाही, कारण जागा चुकली शोधण्याची जागा चुकली. तुझं आहे तुझं पाशी परी तुझा चुकलाशी परी तुझा चुकलाशी परी तुझा पाशी. आजीबाईची सुई कुठे? सपराच्या घरामध्ये गोधडी शिवत असताना तिथंच सापडणार आहे. पण तिथं काय करावं लागेल तिला? आणणारे ना तर प्रकाश करावा लागेल. जसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये अज्ञानामध्ये असणारा ज्ञानामध्ये असणारा परमात्मा तुमच्या आमच्या अज्ञानामध्ये तो दिसत नाहीये. मग त्याला काय करावं लागेल? सद्गुरु शोधावा लागेल, गुरु शोधावा लागेल. आणि असा हा जाणकार तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश करेल. आणि ज्ञानाचा प्रकाश केल्यानंतर परमात्मा आपल्याच ठिकाणी हृदयामध्येच परमात्मा आहे. पण जागा चुकली शोधण्याची. आपण इकडं तिकडं पाहण्याचा प्रयत्न करतोय, पण परमात्मा आपल्याच देहामध्ये आहे. बरं, परमात्मा देहामध्ये आहे. आणि म्हणून आपण आपली जागा शोधण्याची चुकलेली आहे. ती जागा दाखवून देण्याचं काम संत महात्मे करतात. आणि म्हणून माझे जनाबाई महाराज सांगते, आयुष्याच्या जीवनामध्ये या जीवन प्रवासामध्ये जीवन जगत असताना आपल्याला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर याच जन्मामध्ये परमात्मा प्राप्त करून घेता येतो. बरं, पण परमात्मा प्राप्त करत असताना आपला जो मार्ग चाललेला आहे, ज्या मार्गाने आपण चाललेलो आहोत ना, तो मार्ग आपला चुकलेला आहे. आणि जो मार्ग चुकलेला आहे ना, चांगला मार्ग दाखवून देण्याचं काम संत महात्मे करतात. बरं, आणि संतच तुम्हा आम्हाला देवापर्यंत पोहोचवतात. एक उदाहरण सांगते. आमच्या तिकडं मुलींचा तुटवडा झालाय.
मुली मिळत नाहीयेत. मग आता काय करावं लागतं बाबा, एखादा मध्यस्थी पाहावा लागतो, जो मुलाच्या घरच्यांचा ओळखीचा असेल, जो मुलीच्याही घरच्यांचा ओळखीचा असेल, असा मध्यस्थी पाहावा लागतो. आणि मग तो मध्यस्थी काय करतो, मुलीच्या घरच्यांना सांगतो आमक्याकडे एक मुलगा आहे, सुंदर आहे, नोकरीला आहे, घरदार बंगला सगळं आहे. तिकडं जाऊन सांगतो, इकडं जो मुलीचा बाप आहे ना, दानशूर आहे, समजदार आहे, माळकरी आहे, सगळे काही गुण त्याचे वर्णन करायला सुरुवात करतो. दोघांना विशेषतः बाजू समजून सांगतो आणि मग त्यांचा लग्न सोहळा लावून देण्यात येतो. पण तरीही मुलीच्या घरच्यांचा विश्वास कोणावरती असतो, जो मध्यस्थी असतो ना त्याच्यावरती. मुलाच्याही घरच्यांचा विश्वास असतो कोणावरती, मध्यस्थीवरती. आता आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचंय बरं. देव प्राप्त करून घेत असताना जो मध्यस्थी आहे ना, संत रूपी मध्यस्थी अत्यंत महत्वाचे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. संत अत्यंत महत्वाचे, पण त्या संतांवरती विश्वास पाहिजे बरं. आता माझा एक प्रश्न आहे, तुम्ही इथलेच का, ह्याच गावचे? बरं झालं, मी आता कीर्तन संपल्यावर तुमच्या घरी येणार आहे, येऊ का चहा पाणी प्यायला? आता लांबून आलो आम्ही, 125 किलोमीटर अंतरावरून, 100-125 किलोमीटर अंतरावरून. मग घरी आता उशीर होईल जायला, मग मुक्काम करू का तुमच्या घरी? दोघं आहेत आम्ही. हा, माझा एक प्रश्न असा आहे, जर जास्त वेळ राहिले ना, तुम्ही म्हणता महाराज काही गाडी चाक वगैरे काही पंक्चर झालं का, हवा गेली का, बोद्रेशन येईल तुमच्यावरती. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे, मला 4 महिन्यांसाठी 5 लाख रुपये लागतात, देताल का? थांबा ना, त्यांचं ऐकू द्या ना मला. तुम्ही द्यायला तयार आहेत का? वा वा, 10 लाख लागतातच मला. दोन मेंबर सापडले. तुम्ही देताल का? हुशार आहेत बरं, दिंडेवाडीतील ग्रामस्थ हुशार आहेत. पण असं समजू नका तुम्ही हुशार आहेत म्हणून. आपल्याला निर्माण करणारा परमात्मा हुशार आहे बरं. देव चतुर चतुर, देव चतुर, भलरी राहायची या चालीत. आता ती भलरी मला नाही म्हणता येणार, पण ती चाल आहे ती. काय चाललं होतं आपलं, वाईट वाटून घेऊ नका बरं. तुम्ही जितके हुशार आहेत ना, त्याच्यापेक्षा ज्याने आपल्याला निर्माण केलंय तो खूप हुशार आहे, चतुर आहे. चतुर असून चालणार नाही, तो चतुराचा शिरोमणी. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी, धन्य तोची विठोबा. गोळा करून नाही बरं का, तुमच्या जवळचे चालतील. रक्कम मोठी वाटते का गोळा करून म्हणल्यावर? तुमच्या जवळ किती आहेत? नाही, तुमच्या जवळचे सांगा, तुमच्या जवळचे. नाही, सप्त्यावर टपू नका, सप्ते बंद पडायला लागलेत काही गावांनी. तुम्ही जर का त्यातले दिले तर गावकरी म्हणते सप्ताच बंद केलेला बरा. नाही, इथले माणसं चांगलेत सगळे, उगच नाही. 450-500 लोकसंख्या आहे, पण वाटत नाही लोकांकडे पाहिल्यानंतर, हे भव्य दिव्य नियोजनाकडे पाहिल्यानंतर लोकसंख्या कमी असेल म्हणून. तुमच्या जवळ 1 लाख असतील ना, तरी पण म्हणा गोळा करून देईन. रक्कम जास्तच वाटते का जरा? 10,000 बळच मान हलवते, बळच. ऐका, रक्कम मोठी असली काय किंवा कमी असली काय, तुम्ही मला 5 रुपये पण देऊ शकणार नाही पाकिट सोडून. 5 रुपये पण मला जास्त देणार नाहीत का? माझ्यावरती तुमचा विश्वास नाही, बरोबर ना?
जाऊ का घरी मग आता? माझ्यावरती तुमचा विश्वास नाही का? माझं तुम्हाला गाव माहिती नाही, मी कोणत्या गावात राहते, कसं घरी सपराचं आहे का पत्र्याचं आहे का स्लॅबचं आहे, कोणत्या गल्लीत राहते, काय खाते, हे तुम्हाला काहीच माहिती नाही. म्हणून तुम्ही मला 5 रुपये देखील देऊ शकणार नाहीत, कारण तुमचा माझ्यावरती विश्वास नाही. माझ्यावरती विश्वास नसला तरी चालेल, पण ज्या साधू संतांनी तुम्हाला मार्ग दाखवलाय ना, त्या साधू संतांवरती आपला विश्वास असायला हवा. सांगेन मी तुम्हाला, घराघरामध्ये पती पत्नींचा विश्वास राहिला नाही, बहीण भावाचा विश्वास राहिला नाही, आई वडिलांचा मुलावरती विश्वास राहिला नाही, मुलांचा आई वडिलांवरती विश्वास राहिला नाही. पण सांगेल मी तुम्हाला, या जगतामध्ये देव प्राप्त करायचा असेल ना, तर परमात्मा प्राप्त करायचा असेल तर संतांवरती विश्वास ठेवा. परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेदांनी मान्य करावं, संतांशिवाय परमात्मा प्राप्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून मायबापांनो, ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले होते, नदी आडवी आली शरयू नावाची. त्या नदीमधून प्रवास करायचा आहे, पण नदीमधून ऐल तीरावर पैल तीराला जाता येणार नाही. सोबत आहेत राम लक्ष्मण सीता. आणि या प्रसंगी त्या किनाऱ्यावरती एक केवट होता. तो केवट आपली नाव एका कडेला घेऊन भाकरी खात बसलेला होता एका किनारी. पाहिलंय प्रभू रामचंद्रांनी, हा जो नावाडी आहे ना, भाकरी खातोय, पण याला भाकरी खाऊ द्यावी आणि मग आपलं जे काम आहे ते सांगावं. राम प्रभू केवटाच्या जवळ जावेत आणि केवटाला हात जोडून विनंती करावी, तुम्ही कोण असाल, मला तुमचं नाव माहिती नाहीये, पण माझी एक विनंती आहे, मी अयोध्येचा राम आहे, पण माझ्या जीवनामध्ये वनवास मला स्वीकारावा लागला. वनवास स्वीकारत असताना, हा प्रवास करत असताना या नदीमधून मला पैल तीरावरती जायचंय, पण नदीमधून मला पलीकडे जाता येणार नाही. तुमच्या या नाव नौकेमध्ये मला नेऊन सोडता का? केवटानं ओळखलंय हा कोण आहे, प्रभू रामचंद्र आहे. नावेमध्ये बसलेत राम लक्ष्मण आणि सीता. आता केवटाला मोबदल्यामध्ये काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातातील अंगठी काढली आणि सीतेजवळ दिली आणि सीतेला सांगितलं, या केवटाला ती देऊन टाक, आपल्याला याने किनाऱ्यावरून पलीकडे सोडण्याचं काम हाती घेतलेलं आहे. याच्या मोबदल्यात जर त्याला काहीतरी फळ मिळालं, धन मिळालं, तर हा आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे पोचून येईल. पण केवटानं ओळखलंय प्रभू रामचंद्र आहेत हे, आणि हे प्रभू रामचंद्र जीवनामध्ये यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारलाय. तो केवट काय करतोय, एकाच किनाऱ्यावरती फिरून 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 पुन्हा आणतोय. का? संगत रामाची घडते ना, म्हणून संगत रामाची वारंवार घडावी, क्षणाक्षणाला संताची संगत घडावी, देवाची संगत घडावी, म्हणून फिरून फिरून पुन्हा पुन्हा त्याच तीरावरती आणतोय. रामाच्या लक्षात आलंय, प्रभू श्रीरामाच्या लक्षामध्ये आलंय. केवटाला प्रश्न केलाय, अरे आम्हाला फिरून फिरून पुन्हा त्याच किनाऱ्यावरती आणतोय म्हणे. तेव्हा तो केवट सुंदर उत्तर देतोय प्रभू रामचंद्रांना, देवा, अनेक युगामध्ये तुम्ही अवतार धारण केलाय आणि अवतार धारण करून घेत असताना या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मानवी देह प्राप्त केलाय, शेवटचा मानवी देह मिळालाय. पण याच्या अगोदर 83,99,999 योनी इतक्या वेळा फिरवलंय, तेव्हा नाही काय वाटलं का म्हणे, आणि शेवटचा हा नरदेह प्राप्त केलाय. प्रभू रामचंद्रांना असं उत्तर प्राप्त झालं. प्रभू रामचंद्रांनी जीवनामध्ये त्या केवटाचं उत्तर स्वीकारलं. म्हणे बरोबर आहे, मी ही मनुष्य जीवन भेटण्याच्या अगोदर 83,99,999 योनी इतक्या वेळा फिरवलं आणि मग मानवी देह प्राप्त करून दिला. बोलता बोलता अनेक वेळ गेला आणि वेळ गेल्यानंतर किनाऱ्यावरती पोचवलं. पण ती जी सुवर्ण मुद्रिका होती ना, केवटाला देण्यासाठी सीतामाईने हातामध्ये घेतली. देव करत आहे
केवटाला, तेव्हा तो केवट बोलताय, प्रभूजी ही भेट वस्तू मला नको आहे, ही भेट वस्तू मला नको आहे, पण तुम्हाला जसं मी ऐल तीरावरून पैल तीराला नेलं की नाही, या पाण्यामधून तुम्हाला पोहता येत नव्हतं, पण त्याच पद्धतीनं हा 3.5 हाताचा नरदे आहे, हा देखील कडेला लावा, नाव किनारे लगा प्रभूजी, नाव किनारे लगा प्रभूजी, नाव किनारे लगाए प्रभुजी, नाव किनारे लगाए प्रभुजी। नाव किनारे लगाव नदिया गहेरी. तशी ही नाव आहे बरं 3.5 हाताची, ही पण कडेला न्यायची असेल तर जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये जावं, आणि तो संत काय करेल, तो गुरु काय करेल, त्याच्या नामनौकेमध्ये बसवील. नामनौका अत्यंत महत्वाची, तिला नामस्मरण असं म्हणतात. या नामनौकेमध्ये बसायचंय. तुकोबराय म्हणतात, मी देखील सद्गुरूच्या नामनौकेमध्ये बसलो बरं, तरावया युक्ती असे तुका नामनौकेत बसे. तरायचंय ना आपल्याला, या भवरोगामधून तरून जायचं, या भवसागरामधून तरायचंय, तर त्यासाठी काय करावं लागेल, भवसागर तरता, भवसागर बाबांसाठी टाळी वाजवा बरं, त्या सर्व गायकांसाठी. त्याची पायी घाला मिठी, आणि त्याचं नामस्मरण अतिशय महत्वाचं आहे बरं. म्हणून सांगितलेलं आहे, अनेक साधन आहेत परमात्म्यापर्यंत पोहोचण्यास. या बरं, अनेक साधन आहेत, जप तप अनुष्ठान योग याग, पण ज्ञानोबराय सांगतात, योगानं परमात्मा प्राप्त होणार नाही. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायासी उपाधी करीसी जना. आणि म्हणून माऊली मास्टर ज्ञानोबराय सांगतात, सगळ्यात सोपं साधन, सगळ्यात सोपं साधन नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नाम साधना श्रेष्ठ सांगितली. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो
हर परिचित टाळी वाजवा एकदा सर्वजण. नाथ बाबांच्या हरिपाठातील हा अभंग आहे बरं. करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, करणीच करू नका. जेने नोहे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. म्हणून काय करा? साधन करा, परमात्म्याचं नामचिंतन करा. म्हणून नाथ बाबा एका ठिकाणी बोलतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी जन्मामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. परत हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून काकड्यामध्ये महाराज म्हणतात, कर जोड नेवी नवी तर तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव वेगळंच दिसतंय म्हणजे, पण वेगळं वेगळं काही नाही बघा. हा एक प्रकारचा गोंधळ आहे, गोंधळ. जो गोंधळ जगद्गुरु तुकोबरायांनी घातला. तुकोबराय सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जैसे कार करत तसे. आपल्याला पण जागर करायचा आहे परमात्म्याच्या नामाचा. बरं, याच्यामध्ये रंगलो पाहिजे, डुबलो पाहिजे, रंगून गेलो पाहिजे परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. म्हणून एक खेळ नाथ बाबा खेळणे, तो खेळ
कोणता मी सांगेल मी तुम्हाला. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. बाह्य रंगाने रंगून उपयोग नाहीये. परमात्म्याला अंतरंग महत्वाचा आहे. अंतरी जे घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरंगाने परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी पिंगा, एका जनार्दनी पिंगा, काया वाचा चरणी रंगा गे, काया वाचा चरणी रंगा गे. जो साधू संतांनी मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवला ना, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. साधू संतांनी सांगितलं परमात्मा आपल्या जवळच आहे. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे ना, या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. आयुष्याच्या साधने सचिता आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे. आतापर्यंत शाळा शिकून अनेक विविध पदांपर्यंत पोहोचले असतील आपल्या भगिनी, आपल्या मुली, आपले मुलं. पण जीवन जगत असताना सचिता आनंद पद जे आहे ना, ते पद कोण्या एका शाळेमध्ये मिळणार नाहीये. ते पद असेल त्या परिस्थितीमध्ये, असेल त्या वयामध्ये प्राप्त करून घेता येतं. आणि ते पद प्राप्त करण्यासाठी परमात्म्याचं नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून परमात्मा आपल्याच हृदयामध्ये आहे. आणि असा असणारा परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल. तरी तनु मनो जीवे चरणासी रागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. अवगळता आपल्यातील अहंकार वगळता परमात्म्यापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून तर परमात्म्याच्या दारामध्ये कासवाचं एक प्रतीक मांडलेलं असतं. कासवच का ठेवलेलं आहे तर कासवाचे जे अंग आहेत ना, जे काही पाय असतील, तोंड असेल, हात असतील, ते सर्व इंद्रिय जेव्हा त्याच्यावरती शत्रू आक्रमण करतो ना, तेव्हा तो कासव आपले सगळे इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो. वरून कवचाला काहीच होणार नाहीये. म्हणून ते कासवाचं प्रतीक मंदिराच्या बाहेर ठेवलं जातं. म्हणून जायचंच असेल परमात्म्याकडे जात असताना 6 अंग आहेत. बरं, कासवाला 6 अंग आहेत. तसं तुमच्या आमच्यातील 6 विकार सांगितलेले आहेत. हे 6 विकार तुम्हाला मंदिराबाहेर ठेवून जायचेत. काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ, अहंकार हे 6 मंदिराच्या बाहेर ठेवून जायचंय. आपल्यातील अहंकार वगळता करावे दास्य सकळ. परमात्म्यापर्यंत पोहोचत असताना दास्यत्व पत्करत असताना आपल्यातील अहंकार, मी पणा, ताठा, मी आमकी तमकी हे बाजूला ठेवायचे आणि परमात्म्याकडे पोहोचायचंय. परमात्मा त्याच्याशिवाय तुमच्या आमच्यावरती कृपा करत नाही. आणि असा हा परमात्मा एकदा प्राप्त झाला रे झाला तर माझी जनाबाई सांगते, ज्या ज्या भक्तांनी अंतकरणापासून अंतरंगापासून परमात्म्याचं नामचिंतन केलंय ना, त्यासाठी परमात्मा
प्रकट होतो अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात. भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला. भक्तासाठी प्रगट झाला, भक्तासाठी प्रगट झाला. भारतायाचा वाहिला, भारतायाचा वाहिला, देव नटला नारी, देव नटला नारी. भारताला वाहिला, भारताचा वाहिला, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जनाबाई सांगतात असा हा भगवान परमात्मा भक्तासाठी प्रगट होतो बरं. म्हणून भक्त प्रल्हादासाठी खांबातून प्रकट झाला. उपमन्यूला वाटीभर दूध लागत होतं, पण क्षीराचा सागर त्या उपमन्यूला देऊ केला. काय पाहिलं परमात्म्याने तर भाव पाहिला बरं. एक भावाबद्दल एक उदाहरण सांगून जाईल की आता रामनवमी उत्सव जवळ आलेला आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण पाठीमाग गेल्या काही महिन्यामध्ये साजरा केला. तारीख माहिती आहे का कोणाला? वा, 22 जानेवारी. याला शाळेतली सवय दिसती बरं. सर म्हणतात ना उत्तर माहिती आहे का कोणाला? दादाने हात वरती केला होता. 22 जानेवारीला आपण दीपोत्सव साजरा केला, दिवाळी साजरी केली. आणि अशा या प्रभू रामचंद्रांचं 17 तारखेला जन्मोत्सव साजरा होणार आहे. रामनवमी उत्सव आपण सादर करणार आहेत. त्या रामायणातील एक गोड प्रसंग तुम्हाला सांगून जाईल. भाव कसा पाहिजे या शबरी माता, मी म्हणेल त्यांचं शबरीच नाव ठेवून टाका बरं तुम्ही सगळ्या ग्रामस्थांनी. असेल गंगूबाई, सुखूबाई, काय असेल ते, पण भाव पहा ना. तरुण माणूस कोण तुळशी घेऊन उभा राहणार नाही, पण आजीचा भाव महत्वाचा आहे. अशी शबरी भिल्ल समाजामध्ये जन्माला आली बरं. मला कोण्या जातीपातीचा भेद करायचा नाही, कारण वारकऱ्याला यारे लहान थोर, याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची, सकलासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि अशी ही शबरी भिल्ल समाजामध्ये जन्माला आली. उपवर झाली ही मुलगी. म्हणून वडील मोठे राजा होते. त्या वडिलांनी असं ठरवलंय मुलीचं लग्न करायचंय. पण लग्न करत असताना त्या समाजामध्ये, त्या कुळामध्ये लग्न करायचं म्हटलं की काही जनावरांची दावण बांधली जायची दारामध्ये, बोकडांची दावण बांधली जायची आणि त्या बोकडांना मारलं जायचं. आणि त्यांचं ते शिजवलेलं अन्न आहे, ते शरीर आहे, ते लोकांना खाऊ घालायचं, लग्न सोहळा पार पाडायचा. असं ते शबरीच्या डोक्यामध्ये आलं. वडील आता आपलं लग्न सोहळा म्हटल्यानंतर सगळ्या बकऱ्यांचा बळी घेणार आहेत. मग काय केलं त्या शबरीनं? त्या रात्री तिनं घर सोडलं, अरण्यामध्ये गेली. सकाळी दिवस उगवल्यानंतर त्या वडिलांना माहिती झालंय आपली मुलगी घरामध्ये नाहीये. तपास सुरू झाला. गावामध्ये पाहिलं, इतर गावामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण गावापासून काही किलोमीटर अंतरावरती एक अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये काही सेवकांना पाठवलेलं आहे शबरीला पाहण्यासाठी. शबरी हुशार होती. जर मी अरण्यामध्ये लपून बसले तर मी कधीतरी कोण्यातरी सेवकाला सापडली जाणार आहे, कधीतरी सापडून मला घरी नेलं जाणार आहे. आणि मग पुन्हा माझा लग्न सोहळा, इतक्या सगळ्या जनावरांचा बळी दिला जाणार. हे माझ्या संसारापेक्षा, सुखापेक्षा काही हे जास्त सुख मला वाटणार नाहीये. हे सगळं दुःख अनुभवायला मिळणार आहे. म्हणून शबरीनं असा विचार केला, ज्या अरण्यामध्ये लपली ना, ऐका ना माझ्या ताईंनो, अरण्यामध्ये लपली ना, त्या अरण्यामध्ये एक उंट मेलेला होता. विज्ञान असं सांगतं, ज्या ठिकाणी उंट मेलाय ना, त्या ठिकाणी चारही बाजूंनी 5 किलोमीटर अंतरावरती कोणी गृहस्थ फिरकत नाही. इतका उग्र वास त्या मेलेल्या उंटाचा येतो, घाण येते. म्हणून त्या ठिकाणी ती शबरी उंटाच्या पाठीमागं लपून बसली. अनेक सेवेकरी यायचे ते पाहण्यासाठी यायचे शबरीला, पण शबरी काही कोणाला भेटत नव्हती. दिवस लोटत गेले आणि दिवस लोटल्यानंतर एक दिवस शबरी त्या अरण्यामध्ये फिरत असताना त्या शबरीला एक मातंग नावाचे स्वामी भेटले.
महात्मा भेटले आणि त्या मातंग नावाच्या ऋषीला त्या शबरीने नमस्कार केला, दंडवत घातला आणि सांगायला सुरुवात केली. कथाभाग सांगितला, मी कोणत्या कारणाने या अरण्यामध्ये आली आहे. मातंग ऋषीने सांगितलं, तू एकटी दिसतेस, भिण्याचं काही कारण नाही, तू परमात्म्याचं नामचिंतन कर, परमात्मा आपल्यावरती काही संकट येऊ देणार नाही. प्रश्न केला शबरी मातेनं ऋषींना, महात्माजी मी कोणत्या देवाचं नामस्मरण करू. एक बोध महावाक्य शबरीच्या कानामध्ये बिंबवलं आणि ती शबरी परमात्म्याचं नामस्मरण करू लागली आणि इतकं परमात्म्याचं नामस्मरण करू लागली. एक दिवस असा आला की शबरीला असं वाटलं, आज माझा परमात्मा येणार आहे. मी शबरीचं सांगते बरं, आपल्यालाही वाटलं पाहिजे माझा परमात्मा मला भेटलाच पाहिजे. परमात्मा विटेवरून खाली उतरून आहे तसा भेटणार नाही, कोणाच्या तरी रूपानं तुम्हा मला भेटून गेल्याशिवाय राहणार नाही. पण माहीतही होणार नाही परमात्मा आपल्याला भेटलेला आहे, म्हणून काही त्याची संकेत आपल्याला तो भेटण्याच्या अगोदरच सांगून जातात आणि काहीतरी संकेत मिळतात. परमात्मा येणार आहे ही आसक्ती मनामध्ये, आसक्ती परमात्म्याची असावी बरं. आसक्ती प्रपंचाबद्दल नसावी. प्रपंचाबद्दल कितीही आसक्ती केली तर दुःखच मिळणार आहे, कारण संसारामध्ये सुख कुठंच नाहीये आणि त्या संसाराचा सगळ्यांनी अभ्यास केलाय जवळून. आणि म्हणून परमार्थामध्ये नामचिंतन करत असताना शबरी मनोमन परमात्म्याचं नामचिंतन करते. ध्यास लागलाय परमात्म्याचा, आता परमात्मा येणार आहे आणि असं वाटायचं आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल. कधीतरी वाटतं ना, दिवाळी सण जवळ आल्यानंतर मुलगी आज येईल उद्या येईल, वाटतं ना? कधी वाटतं ना तुम्हाला आज उद्या माहेराला जावं, अरे 6 महिने झालं माहेराला गेले नाही. तशी आस लागली शबरीला, आता तरी माझा प्रभू रामचंद्र येईल. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी को आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी को शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी असन पे बिठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। मेरे राम जी को शबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरीची ती कुटिया आणि आपली ही पंचमहाभूताची कुटिया 3.5 हाताची, याच्यामध्ये पण परमात्मा आहेच, पण तो परमात्म्याचा साक्षात्कार होणं महत्वाचं आहे बरं. स्वस्वरूप काय आहे आपलं हे कळलं पाहिजे. शबरी दिवसेंदिवस वाट पाहते, दिवस लोटतायत. शबरी वाटेकडं लक्षच आहे शबरीचं, आता तरी प्रभू येतील, मग तरी प्रभू येतील. म्हणून ती शबरी दररोज सणा सामर्जन करायची. जे अरण्यामध्ये फुलं आहेत ते तोडून आणायची, ज्या रस्त्याने प्रभू येणार आहेत ना त्या रस्त्याने ते वाट सजून टाकायची फुलांनी. बगियों में जाऊंगी, कलिया चुन लाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, पूजे के थाली
में चंदन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. असं वाटतं का आपल्याला कधी परमात्मा येईल म्हणून? असं वाटलं पाहिजे बरं. परमात्म्याने शबरीच्या अंतकरणातील भाव पाहिला, परमात्मा आला आणि कथाभाग सगळ्यांनाच माहित आहे. मग उष्टी बोरं काही परमात्म्यानं खावी, लक्ष्मणाला खायला द्यावी, पण लक्ष्मणाने थुकून टाकावी, फेकून द्यावी. लक्ष्मणाने तिरस्कार केला त्या शबरीच्या उष्ट्या बोराचा. उष्टी बोरं कोणती? एक भाव असा सांगतात महाराज की उष्टी बोरं स्वतः चाकलेली नाही, चाकून चाकून जे गोड बोरं आहेत ना त्याच्या आटोळ्या ठेवल्या. आटोळाच म्हणतात ना तुम्ही त्या गाठीला, आतल्या बीला, त्या आटोळ्या ठेवल्या आणि पावसाळ्यामध्ये त्याची लागण केली. ते जमिनीमध्ये गाडलं आणि त्याला जे बोरं आली ना ती द्रोणामध्ये टाकली आणि परमात्म्याला द्यावी ही मनामध्ये इच्छा होती. असा दुसरा भाव आपल्याला घेता येतो. म्हणून परमात्मा शबरीसाठी आला बरं. म्हणून अंतकरणामध्ये भाव महत्वाचा आहे. देव भावाचा भुकेला, ए भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान. भाव नहीं तो कुछ भी नहीं है, भाव नहीं तो कुछ भी नहीं है, लाख करो गुणगान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे है भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान, भाव के भूखे भगवान. वा, भाव के भूके हे भगवान. देवाला फक्त भाव महत्वाचा आहे बरं. म्हणून भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, किंवा काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. असो, आता आपली वेळ संपलेली आहे. आपण ज्या मोठ्या अंतकरणाने इथं बसलेले आहात, माझी एक सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना परमात्म्यानं 2 हात दिलेत त्यांनी सगळे आपले आपले हात उंच करा. अटेन्शन. आणि हाताने टाळी वाजवायची, परमात्म्याचं नामस्मरण सर्वांनी करायचे. तुम्हाला पाहते बरं मी, कीर्तन संपल्यानंतर येणार आहे तुमच्याकडे. हा, जर परमात्म्याचं नामचिंतन या जन्मामध्ये केलं नाही तर असं तुकोबराय सांगतात, आता तरी दिवस आहे, सावली आहे, रात्र आहे, पुढच्या जन्मामध्ये भर उन्हामध्ये टाळी वाजवावी लागेल भर बाजारात, असं तुकोबराय सांगतात बरं. मी काही सांगणार नाही. हाताने टाळी वाजवायची, मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. एक भजन करायचं का बाळू मामांचं? आदमापुरात मामाच्या गावात भक्त नाचतो, टाळ मृदुंग वाजतो मामाचा भक्त नाचतो, टाळ मृदुंग वाजतो मामाचा भक्त नाचतो. मामाच्या गावात भक्त नाचतो,
कोणत्याच गावात सांगावं लागत नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पाठीमाग एक आजी बसल्यात. आपलं सगळ्यांचं भजन चाललंय विठोबा रखुमाई. पाठीमाग आजी म्हणतात मी म्हणणारच नाही. नका म्हणू. आमच्या तिकडे असं आहे, माझा जर हात मोडला तर माझ्याच गळ्यात बांधला जातो. तुमच्या इकडे कसं आहे? मला वाटलं दुसऱ्याच्या गळ्यात बांधायला देतात काय. बरं, या जन्मामध्ये परमात्म्याचं नामचिंतन केलं नाही तर आपण हाताने आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतल्यासारखं आहे. म्हणून मायबापांनो, परमात्म्याचं नामस्मरण करा. भक्तासाठी परमात्मा ते नामस्मरण पाहून, तो भाव पाहून, ती भक्ताचा विश्वास पाहून, श्रद्धा पाहून तो परमात्मा वेळोवेळी संकटाला धावून येतो. भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा वाहिला, देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. म्हणून जनाबाई महाराज सांगतात, जनी म्हणे भक्तासाठी अभंगाच्या शेवटच्या जनी म्हणे भक्तासाठी, 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 म्हणे भक्तासाठी,
अच्छा. ज्या साधू संतांच्या मार्गानं पाऊल ठेवून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो त्या साधू संतांचं एकदा प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरस माऊली तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरवणी उरला चराचरी. चार चरणाच्या अभंगाला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा उपस्थित सर्व माझे माता पिता असतील, बंधू वर्ग, भगिनी वर्ग, सर्व पाठीमागं बसलेले वयोवृद्ध जाणकार मंडळी, ज्ञानी मंडळी, सगळ्यांच्या चरणी ज्या परमात्म्याच्या द्वारामध्ये आपण उपस्थित आहोत त्या परमात्म्याच्या चरणी माझा आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत ज्या दादांनी पोहोचवण्याचं काम केलं, आदरणीय कोकरे दादा, जय मल्हार साऊंड सिस्टीमचे मालक, त्यांच्या चरणी आणि यूट्यूब चॅनलचे मालक वैष्णव कीर्तन दत्ता महाराज, सगळ्यांना धन्यवाद देते. आणि बाबा तुम्हालाही, दादा तुलाही, मृदुंगाचार्य महाराज, पेटी मास्तर काका, सर्व गायनाचार्य मंडळी, सगळ्यांची चरणी सेवा सुपूर्त करते. विनयकरी काका, वयोवृद्ध बाबा, ते देखील आजींसारखेच भाव आहे त्यांचा. वय झाले खूप पण टाळ घेण्याची इच्छा आहे. त्यांच्या मनातील भाव परमात्मा पाहिल आणि ज्या मार्गाला त्यांना पोहोच करायचे त्या मार्गाला परमात्मा या भक्तांना जो अंतकरणापासून नामस्मरण करतो ना त्यांना पोहोचवण्याचं काम परमात्मा करेल. म्हणून या परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर तो परमात्मा त्या भक्तासाठी वेडा होतो. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जगजेठी. वेडाही होतो आणि वेडा होऊन वैकुंठ त्याला आवडत नाही, तो संतांच्या घरी राहतो. आता कीर्तन संपत आलेलं आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, या उक्तीप्रमाणे असो या अभंगाला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी, माझ्यासोबत माझे धर्मपती गणेश महाराज जाधव हे आलेले आहेत, त्यांच्याही चरणी, जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी सेवा सुपूर्त करते. हृदयस्थान सद्गुरू, झालेली सेवा या ठिकाणी या सेवेला स्वल्प विराम देते. जय विठ्ठल.